बघा आम्ही कुठं चाललोय त्रिशा आपण? हा त्रिशाचा पहिल्या वाढदिवसाला मी आणलेला ड्रेस आहे. म्हणजे आता 3 वाढदिवस झाले, 2-3 वर्षापूर्वीचा शर्ट कपडा तिचा, म्हणजे 2 वर्षापूर्वीचा. कुठे चाललोय त्रिशा आपण? इकडे ये की. चल, येणार नाही तू? नाही येणार का? गाडीवर नाही येणार? नाही यायचं का तुला? यायचंय येते मग सांग कुठं जातोय आपण, कुठं चाललोय? आताकडे अशी का बघते ग बाई तू? आजी का बघते ग तू? आजी का बघते ग? चल की जा मग मम्मी जवळच. मी नाही नेणार मग तुला, मी नाही येणार. कुठे चालली? किधर? अनारकली डिस्को चली, अरे जोड़ जड़ के अपने नेताजी की गली, अनारकली डिस्को चली. चली रे चली. तू किधर चली? आपण बाजारला चाललो. मला खाऊ आणते त्रिशा, मला लाडू आणते खायला. आणते काय? ए पोरे, ए पोरे, अगं ए पोरे, ए पोरे, ए पोरे. खाऊन टाकला तुझा नाक, खाऊन टाकू. कान खातो, कान. मी झोपलो होतो, ही लागली माग. इथं आजूबाजूची लोक निघालेत बाजाराला, काय तर आणू आपण, पण चला की चला. मग मी निघत होतो एकटा, इथंच आहे गावा शेजारी, मग जात होतो एकटा. मग तिनं मध्येच मी पण येते. एकटा गेलो असतो मी, लगेच आलो असतो, असं माझं मत होतं. बरं ती म्हणायला लागली मला पण न्या. म्हणलं जाऊ दे चल, असं पण मी एकटा पण चाललोय, आली तरी आली. काय नाही, आता कसं रोहनला भाजीपाला खाऊ घालावा लागतोय ना, तर त्यासाठी. आणि रोहनला अंडी पण आणावी लागतील, संपल्यात. तर त्या अंडी काही इथूनच आणावं लागेल दुकानातून. तिथून काय गाडीवरती आणायचं म्हणलं की रस्त्यातच फुटून जातील. रस्त्याचं अंडा ऑमलेटच, डायरेक्ट ऑमलेटच. ते सगळ्यांनी काय कमेंट केलं, त्या एवढ्या चांगल्या कमेंट आल्या आजच्या सकाळच्या व्हिडिओला, भरपूर चांगल्या कमेंट. मग त्यामध्ये सगळेच म्हणतात, वहिनीला सांग कोणाला लाजायचं नाही ना, भिजायचं नाही, समोर कोणी का असं ना, धडा व्हिडिओ मध्ये बोलायचं. आता पण काय व्हिडिओ चालू केलाय तसा मीच बोलतोय, जरा बोलत तू पण जा, जरा काय तुला प्रश्न असतील तर विचारत पण जा. तिला कधी पण सगळ्या कमेंट सांगतो मी, कोण काय कमेंट केलंय, कोणी काय केलंय. आता ते आपली संगीता ताईची तर कमेंट प्रत्येक व्हिडिओला असते, ती काय आपली ताई पहिल्यापासूनच आहे म्हणा. पण आता या नवीन एक 8-10 दिवसामध्ये एक ताई आली आपल्या चॅनलवरती, तिचं नाव आहे संजीवनी ताई. संजीवनी थोर बोले का काय असंच आडनाव आहे त्यांचं. आणि नवनाथ ढेरे दादा, परत सचिन उपाध्याय असा एक दादा आहे, तो एक. अजून ताई आहे त्या अशा, लता टाके, पुन्हा त्या पण जुन्याच आहेत त्या ताई सगळ्या. तुम्ही सगळ्या असं ना कंटिन्यू कमेंट केलं ना, तर बरोबर त्या माझ्या लक्षात राहतात. त्यात नवीन कोणाची कमेंट आली की लगे ओळखू येते की ही ताई किंवा हा दादा नवीन आहे, पर सगळ्या ताईंची नाव लक्षात राहत नाही, असं होतंय माझ्याकडून. अगं बोल ना तिथं त्यांच्याशी. लव काय पावडर मी पण थोडासा, कसा दिसतोय बघ. कधी नाही लावत पावडर वगैरे. हा तिकडं दादाकडे गेलो ना कल्याणला, तर लावतो कधी तिकडच गेलो की लावतो. इथं कधी लावतोय माहितच नसेल. इथं पावडर, खरं ते खरं बोलत, इथं पावडर कधी लावतो मी? उठल्या तर मेकअप करता. फक्त माझा मेकअप म्हणजे उठल्या काय असतंय, देवदर्शन, देवाची पूजा झाली ना,
देवपूजा करतो मी आंघोळ झाल्यावर. तिथून येतो की केसांना तेल लावून आपला असा भांग पाडायचा आणि नंतर मग गंध लावायचा. गंध मला लय आवडतं लावायला. मग तो गंध लावत असतो मी. अगं लावू का अगं गंध? पुसलाय काय? हाय का गंध? तोंड ते धुतलं नाही काय चालू केलं. जाऊ दे, माझं काय नाही. असंच तोंड मग कोण बघणार आहे? थोडीच माझं लग्न होणार आहे आता. त्रिशा हाय कर ग, हाय कर ना, हाय कर ना. हाय नाही, तिचं मूडच नाही. झोपली होती ती पण, हिनं उठवलंय सगळ्यांना. तू हाय करती? हा करती? करते का? मोबाईल पारशील ग बाई, काल फोडलाच होता रोहन पण. हात लावू नको, हात लावू नको. बस खाली बस. बसली की तुला कधी काही जर डाऊट आले कोणत्या काय का असेल ती तर सांगत जा. म्हणजे रोहनला काय म्हणते, ही माझी तब्येत लई सुधारली होती. मला हा ब्लाऊज म्हणतात काय, हा ब्लाऊज येत नव्हता, तेवढा फिट झालता. रोहन काय ऋतू केला तुझ्यामुळे मी अजून बारीक झाले. अगं गंध कसा करू? डबल तोंड नाही धुणार आता मी. टिकली सारखा झालाय याला, असं डबल लावतो. मला त्या दिवशी दीपा काय म्हणतोय, तुझा हा गंध असाच आहे का काय पहिल्यापासून? मग मी बोललो गंध तसा नाही म्हणलं. गंधाला मी असं लावतो म्हणलं की पहिलं सगळ्या बोटांवरच लागला ग तुझ्या गंध. असं हातानं लावायचं असतं. नाही अगं, खरंच हातानच लावलं असतं तर बरं झालं असतं. म्हणलं असं राहील बघ खूप दिवस म्हणून लावतो का असं. कुंकू पण लावतोय आणि हे पण लावतो, म्हणजे कधी कधी सिंदूर पण लावतो. हिचं ते सिंदूर बघा कसा दिसायला लागला गंध. मला काल कोण तर बोलला गंधन खिंडन मस्त दिसतंय म्हणून. तू पण होती ना तेव्हा. काय नाही येणार आम्ही. तू हाय कर मग जाऊ. चल पटू हाय कर पण जा. मी नाही येणार. रोहन का हसायलाय मध्ये. आर्यन गेलाय शाळेत. तो म्हणत होता मी शाळेत जाणार नाही दुपारून, मला यायचंय तुमच्या सोबत. त्याला माहित होतं वाटतं जाणार आहे. तो म्हणत होता मला कंपॉस घेऊन द्या पप्पा. कंपॉस मागतोय तो सारखाच मला. त्याला म्हणलं पैसे नाही र, मला काही सांगू नको, मला कंपॉस पाहिजेच असं म्हणत होता. पण आता काही तो नाही. तो खरं अभ्यासाबाबतीत पण त्याच्या कमेंट आलत्या, तो मनानच अभ्यास करतो का नाही गा आर्यन? मनानच अभ्यास करतो, त्याचं तोच करतो. आणि त्याचं काही सरांनी पण पाठवून दिलं का माझ्या, म्हणजे ते व्हॉट्सअपला सरांनी ॲड केलेला असतं ना, ते ग्रुप तयार केलेला त्याचं, ते तिसरीचं ग्रुप. तर तो पळत शाळेतनं आला की मला म्हणतो पप्पा सरांनी काही पाठवलंय काय? मग त्याला नाही म्हणलं की हां आज नाही, मग निवांत आहे मी असं म्हणतो. पर करतो काय ना काही. मग तरी पण तो हुशार आहे. तो काय म्हणतोय पप्पा तुम्हाला ऍडमिट केलं का? तेव्हाच पण माझ्या लक्षात आहे. 5 वर्षापूर्वी लक्षात आहे त्याची. मग काय 19 म्हणजे 25 चालू झाला, म्हणजे 6 वर्ष तेव्हाच लक्षात आहे त्याच्या. पण माझ्या लक्षात राहत नाही. मग ताईला म्हणत होतो त्या दिवशी, दाजीना नाही का म्हणत होतो तुझी टपरी कधी होती म्हणून. मला खरंच ती टपरीचं लक्षातच नाही. खायचं लक्षात असतं. खायचं कोण विसरतंय बरं. पोट जाणीव करतो की भूक लागली त्यात काय कर मग. ते पहिल्यांदा माहित नाही. रोहनला काय झालंय नेमकं? रोहन
ए रोवण्या रोहन का हसरूची पिक्चर वगैरे बघतोय काय की तो हसतोय. त्याचं कधी बरं होतंय काय माहित. आता उद्याच्या ड्रेसिंग मध्ये कसं कसं येत आहे काय तर टाकेच व्यवस्थित होईना. नाहीतरी त्याला आम्ही दुसरं काय नाही देत. अंडी देतो, पार्ल्या देतो, रवा बनवून देतो, त्यावरती तूप पण टाकून देतो. चल जाऊ उशीर झाला. चल बाय कर. बाय करते बा आता बाय आता जायचंय ना त्यामुळं चला बाय.